नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वेबसाईटवर आता नवीन ऑप्शन आलेला आहे। त्यामध्ये आता तुम्ही 2 मिनिटात स्टेटस चेक करू शकता। त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायचं असेल तर कोणताही OTP लागणार नाही। या ठिकाणी तुम्हाला कळेल की मार्च महिन्याचे पैसे कधी मिळालेले होते किंवा मिळालेले नाही। काही लाभार्थ्यांनी स्टेटस चेक केले असता त्यांना असे आढळून आलेले आहे की त्या ठिकाणी त्यांचे पैसे हे पेंडिंग दिसत आहेत, म्हणजे त्यांना हे पैसे मिळालेले नाही, कोणत्या तरी कारणामुळे या ठिकाणी ते पैसे मिळत नाही आहे। तर ते आपल्याला या स्टेटसवरून कळणार आहे। तसेच एप्रिल महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कळू शकते। तर मित्रांनो, मग हे स्टेटस कसं बघायचं, तर या वेबसाईटवर जाऊन आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहे, एक आहे लाभार्थी स्थिती आणि एक आहे स्थिती पहा। तर हा स्थिती पहा नवीन ऑप्शन आलेला आहे। तर स्थिती पहा मध्ये जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण sasmahait.org या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवर बघा, या ठिकाणी 2 ऑप्शन आहे, एक आहे लाभार्थी स्थिती आणि एक आहे स्थिती पहा। तर आता या ठिकाणी स्थिती पहाला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ते आपल्या स्कीमचे नाव लिहायचं आहे व त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि सर्च बटनाला क्लिक करायचं आहे। मग आता ॲप्लिकेशन नंबर नसेल तर आपण लाभार्थी स्थिती येथे क्लिक करून आपला आधार कार्ड नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि गेट OTPला क्लिक करायचं। गेट OTPला क्लिक केल्यानंतर जुन्या पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी मिळणार आहे। तिथनं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आणि या ठिकाणी आपली योजना स्कीम निवडायची, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ, आणि त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती बघता येईल। मग सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव दिसेल, त्या ठिकाणी तुमचं योजनेचं नाव दिसेल आणि तुमचे पैसे कधी मिळाले त्याविषयी सुद्धा माहिती मिळणार आहे। आणि तुमची जे काय कोणत्या गोष्टी बाकी आहेत किंवा पूर्ण आहेत त्या दिसतील। तर या ठिकाणी या बांधवांचे सर्व काही क्रिया ह्या पूर्ण आहेत म्हणून चारही पर्यायाला हिरवी टिक आलेली आहे। मग सर्वप्रथम ॲप्लिकेशन सबमिशन, नंतर आधार ऑथेंटिफिकेशन, बिल जनरेशन आणि डॉक्युमेंट असे सर्व काही माहिती या ठिकाणी यांची परिपूर्ण आहे। मार्चचे पेमेंट त्यांना मिळालेलं आहे 14 मार्च 2014 रोजी। या ठिकाणी बघा, मार्च पेमेंट सक्सेस झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपली लाभार्थी स्थिती चेक करू शकतो आणि आपल्या लाभार्थी स्थितीतून आपल्याला माहिती मिळू शकते। जर तुमची या ठिकाणी लाभार्थी स्थिती बघताना अशा पद्धतीनं मेसेज येईल त्रुटी, असं लगेच असा मेसेज येईल, या ठिकाणी दिसेल तुम्हाला संदेश त्रुटि काय है तो UDID के लिए OTP भेजने में विफल, कारण मोबाईल नंबर पंजीकृत नहीं हो सकता है। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर UDID कार्डला लिंक नाही किंवा आपण अपडेट केलेला नाही किंवा KYC केलेली नाही, त्यामुळे आपल्याला समजेल की आपली काय त्रुटी आपण लगेच करून घ्यायचं आहे। आणि ज्या बांधवांचं मार्च महिन्याचे पेन्शन मिळालेले नाही त्यांना त्या ठिकाणी लिहून येत आहे की त्या तुम्हाला तुमचे जे पेन्शन आहे ते पेंडिंग आहे, त्या ठिकाणी पेंडिंग असा ऑप्शन येत आहे। त्यामुळे तुम्ही लगेच लाभार्थी स्थिती चेक करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे का आले नाही हे कळून जाईल। मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पैसे हे तुम्हाला पुढील आठवड्यात मिळू शकतात, त्याविषयी मेसेज याच वेबसाईटवर येणार आहे। आता या वेबसाईटवर जो मेसेज येणार आहे तो विधवा महिलांसाठी, तसेच परित्यक्त्या घटस्फोटित महिलांसाठी म्हणजे निराधार महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक तसेच जे इतर निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून आता पैसे वितरित केले जाणार आहे, मेसेज येणार आहे। कारण की दिव्यांग बांधवांचे 1 एप्रिलपासूनचे जे पैसे आहे म्हणजे एप्रिल महिन्याची जे पेन्शन आहे ती दिव्यांग कल्याण विभागामार्फत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची माहिती होती। आणखी याविषयी काही माहिती मिळाल्यास आपल्यापर्यंत अपडेट नक्की पोहोचू। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।